नमस्कार, मी प्राची साळुंखे. टॉक टाईममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मूळव्याध भगंदरवर अद्भुत क्षारसूत्र उपचाराविषयी माहिती घेणार आहोत आणि या कार्यक्रमात आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लीनता लोळगे. आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्या कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण या विषयावर बोलणारच आहोत, मात्र त्याआधी आपण डॉक्टरांविषयी जाणून घेऊया. तर डॉक्टर विवेक लोळगे गेली 35 वर्ष पाईल्सवरील क्षारसूत्र चिकित्सेद्वारे रुग्णांवर उपचार करतायत. ठाण्यातील कलासिद्धी क्लिनिकमध्ये पाईल्सच्या रुग्णांवर ते उपचार करतात. डॉक्टर विवेक यांना ठाणे पालिकेचा ठाणे गौरव पुरस्कार मिळालेला आहे. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या हस्ते त्यांना एक्सलन्स इन प्रॉक्टॉलॉजी या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. तर डॉक्टर लीनता लोळगे या गेल्या 30 वर्षांपासून ठाणे शहरात प्रॅक्टिस करतायत. तर ओझोन थेरपी रुग्णांवर यशस्वीरित्या करणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या तज्ज्ञांपैकी त्या एक आहेत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात. माझा पहिलाच प्रश्न डॉक्टर विवेक यांना, अद्भुत किंवा ओझोन क्षारसूत्र चिकित्सा म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उपयोग नेमका कसा केला जातो? क्षारसूत्र चिकित्सा ही सुश्रुतच्या काळापासून हजारो वर्षापासून चालू झालेली आहे. म्हणजे जसं म्हणतात की कधी झालं नाही, पुढे होणार नाही आणि आता याच्यासारखं बघायला मिळणार नाही, असं हे क्षारसूत्र. मूळव्याधीच्या याच्यात अनेक संशोधनं होतात, अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स येतात, परंतु क्षारसूत्र चिकित्सा ही अद्भुत आणि अद्भुतच राहिली आणि राहणार आहे. याच्यामध्ये अद्भुत हा शब्द मी याच्यासाठी वापरलेला आहे कारण क्षारसूत्रामध्ये आम्ही एक प्रकारची वेगळी डेव्हलपमेंट केलेली आहे. नेहमीच्या सूत्राच्या ऐवजी आम्ही एक प्रकारचं फायबर वापरतोय आणि ह्या फायबरवरती आम्ही स्वतः बनवलेले काही क्षार, काही औषधासारखे मसाले हे या फायबरवरती लावले जातात आणि हे फायबर एक पतंगीच्या मांज्यासारखं तयार झाल्यानंतर त्याच्यावर आम्ही ओझोन सोडतो. म्हणजे अशा प्रकारचं हे ओझोन क्षारसूत्र हे अद्भुत याच्यासाठी आहे की याच्यामध्ये सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज मौजूद आहेत. म्हणजेच हे कापण्याचं काम, भरण्याचं काम, जखम सुकवण्याचं काम, हे एवढंसं हे जे फायबर आहे म्हणजे हा दोरा आहे हे त्याचं काम केलं जातं. ह्याच्यामधल्या असलेल्या आम्ही लावलेल्या काही औषधांमुळे जखम कुठेही चिघळत नाही. हे कसं लावायचं हे मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु ह्याचा अद्भुत हा शब्दाचा अर्थ असा की याच्यासारखं पुढे कधी आपल्याला बघायला मिळणार नाही. आणि आतासुद्धा महाराष्ट्रामध्ये हे फक्त मी एकटाच वापरतो आणि ह्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळत नाही का, तेही समजून सांगणारच आहे. बिलकुल. तर पुढचा प्रश्न डॉक्टर लीनता यांना की ओझोन म्हणजे नेमकं काय आणि क्षारसूत्र चिकित्सेमध्ये ओझोनचा वापर तुम्ही कसा करून घेता? ओझोन म्हणजे एक प्रकारचं ऑक्सिजन जसं आपण वापरतो तो ऑक्सिजनचं हायली ॲक्टिवेशन असलेलं असा हा गॅस आहे. तो आपण शरीरामध्ये शौचाच्या ठिकाणी सोडतो. त्यामुळे तिथलं जे इन्फेक्शन असतं, पेन आहे किंवा एडिमा आहे, सूज आलेली आहे, ते कमी व्हायला मदत होतो. तर तो ओझोन आपण ऑक्सिजन एका मशीनद्वारे, ओझोनच्या मशीनद्वारे ओझोनमध्ये रूपांतरित करतो आणि तो ओझोन आपण तिथे वापरला जातो. आणि त्या ओझोनचा उपयोग स्टरलायझेशनसारख्या ठिकाणी वापरला जातो. म्हणजे आपण जसं एखादे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते शुद्ध करून घेतो, तर त्याप्रमाणे ह्या इथे क्षारसूत्र चिकित्सेमध्ये त्याचा वापर केला जातो. त्यामुळे त्या थ्रेडचं जे फंक्शन आहे ते वाढलं जातं आणि त्याचा उपयोग आपण त्या ठिकाणी करतो. त्यामुळे त्याचे रिझल्ट्स हे फास्ट मिळतात. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला रिझल्ट जर 10 दिवसात मिळत असेल तर ह्याचा आपल्याला 5 दिवसातच मिळतो, असं आहे. आणि हा क्षारसूत्र चिकित्सेची ही ट्रीटमेंट आहे ती आमची 7 ते 8च मिनिटाची असते. 1 टाईम प्रोसिजर आहे आणि त्याची आम्ही लाईफलॉंग गॅरंटी देतो. ओके, नक्कीच. तर डॉक्टर लीनता, अजून एक प्रश्न तुमच्यासाठी, तो म्हणजे पायलोनिडल सायनस म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यामध्ये तुम्ही ओझोनचा वापर कसा करून घेता? पायलोनिडल सायनस म्हणजे पाठीच्या मणक्यावर शेवटच्या भागावरती एक छोटंसं होल पडतं, तिथनं पू आणि पाणी येतं. त्या ठिकाणी मांसल भाग हा कमी असतो. त्यामुळे तिथे जे त्याला तो एक प्रकारचा फिशुलाचाच भाग असतो. त्याचं बाहेरचं टोक ओपनिंग आहे ते पाठीच्या मणक्यावर आहे, पण त्याचं आतलं ओपनिंग जे असतं ते शौचाच्या ठिकाणी असतं. आणि तिथे जी सर्जरी केली जाते ते रॉम्बॉइड फ्लॅप, म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार जी केली जाते ते रॉम्बॉइड फ्लॅप किंवा झेड प्लास्टिक हे ते मोठ्याल्या सर्जरी केल्या जातात. पण तो भाग असा आहे की तिथे मांसल भाग कमी असल्यामुळे तो जागा ती भरून येत नाही लवकर आणि पेशंटला झोपूनच राहायला लागतं, कुठे जाता येत नाही, येता येत नाही. अशा ठिकाणी आपण ही ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सेचा वापर केल्यामुळे पेशंटला एकही दिवस झोपून राहायला लागत नाही. तो लगेचच काम करू शकतो, हिंडू फिरू शकतो, त्याचं रुटीन वर्क असतं आणि तो
लवकर ती जागा भरून आल्यामुळे आणि त्यातनं परत रिकरन्स नसल्यामुळे ह्याचा उपयोग तिथे जास्त चांगल्या पद्धतीने होतो. बिलकुल. खरं तर फार महत्त्वाची ही गोष्ट आहे, कारण बऱ्याच जणांना वाटतं की आता आपण मूळ व्याधीचं ऑपरेशन केलेलं आहे किंवा आपण उपचार घेतोय म्हणजे आपल्याला एका ठिकाणी बसून राहावं लागेल, आपल्याला ऑफिसला जाता येत नाही. तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आता तुम्ही या उत्तराच्या माध्यमातून दूर केलेला आहे. डॉक्टर विवेक लोळगे यांना माझा पुढचा प्रश्न आहे की मूळव्याध आणि भगंदरमधील गुंतागुंतीच्या केसेस तुम्ही आतापर्यंत सॉल्व्ह केल्या असतील, तर आतापर्यंतचा तुमचा अनुभव कसा आहे? मूळव्याध आणि भगंदर हे जे अगदी कॉमन डिसीज झालेलं आहे, त्यामुळे रुग्ण कधी कधी स्वतःचेच इलाज स्वतःच करतात. आतमध्ये हाताला काहीतरी मांस लागलं, रक्त पडलं म्हणून स्वतःचं काहीतरी ट्रीटमेंट पेपरमध्ये वाचून ते ट्रीटमेंट घेतात, गोळ्या घेतात, औषध घेतात. तोपर्यंत ते वाढलेलं असतं मूळव्याधीचं कोंब. मूळव्याधीचं कोंब वाढून जेव्हा अजून संडासची जागा ऑब्स्ट्रक्शन करतं तेव्हा तिथे भगंदर तयार होतं. त्याच्यातून थोडंसं रक्त, थोडंसं पू यायला सुरुवात होते आणि हे सुरुवात झाल्यानंतर सुद्धा रुग्ण काहीतरी कोणत्या तरी क्वॅक डॉक्टर्सकडून काही ट्रीटमेंट घेतात. काही वेळेला फिस्च्युलामध्ये पण सुद्धा सर्जरी केली जाते. फिस्च्युलाची सर्जरी करताना इंटरनल स्फिंक्टर कापलं जाऊ नये म्हणून सर्जन लोक बाजूनी म्हणजे गुदद्वाराच्या बाजूने कट्स घेतात आणि कट्स घेऊन त्याच्यावरती ते ट्रीटमेंट केले जाते. परंतु फिस्च्युलाचा जो ट्रॅक आहे तो आतमध्ये गुदद्वारामध्ये तसाच राहिल्यामुळे त्याच्यामध्ये परत रिकरन्स होतात. असे 2-2, 3-3 ठिकाणी हे फिस्च्युलाचे सर्जरी करून रुग्ण माझ्याकडे येतात. मूळव्याधीच्या याच्यामध्ये सुद्धा ज्या संपूर्ण मूळव्याध हे इंटरनल स्फिंक्टरला आतमध्ये टच असल्यामुळे त्या स्फिंक्टर रप्चर होऊ नये म्हणून सर्जन त्याची काळजी घेतात आणि ते वरतून थोडंसं अंतर ठेवून ते मूळव्याधीचे कोंब कापले जातात. आपल्याला माहिती आहे झाडं किंवा केस किंवा नखं काही कापलं तर हे नैसर्गिकरित्या वाढतं. त्यामुळे रिकरन्स होणं हे काही त्या सर्जनची चूक नसते, परंतु कापल्यानंतर वाढणारच आहे. तर हे कापल्यानंतर वाढणार आहे हे प्रोसेस आपल्या प्रोसेसमध्ये होत नाही. त्यामुळे असे ऑपरेशन करून परत माझ्याकडे पेशंट येतात किंवा काही जे ताबडतोब येतात ते लवकर बरे होतात. पण कॉम्प्लिकेशन म्हणजे कट करून फिस्च्युलाची जागा तिथे हार्ड होते, कडक होते आणि त्या रुग्णाला मग तेव्हा ती वेदना जाणवायला लागते. मग असे जे रुग्ण माझ्याकडे जे आता कॉम्प्लिकेटेड गुंतागुंतीच्या केसेसचं जर सांगायला गेलं तर आपल्याला अख्खा दिवस पण कमी पडेल. महत्त्वाचं म्हणजे फिस्च्युलामध्ये जे रिकरन्स होतो तो जो ट्रॅक आतमध्ये राहतो तो आलेले ट्रॅकचे जे केसेस आहेत की त्याच्यामध्ये आपण कुठेही कट करत नाही. त्या फिस्च्युलाच्या ट्रॅकमधून आणसपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत आपलं प्रोब जातो आणि त्या टोकापर्यंत गेल्यानंतर हे आपलं ओझोन क्षारसूत्र त्याच्यात आतमध्ये अडकवलं जातं, बांधलं जातं. आणि ह्या असलेल्या मगाशी सांगितलं हे अद्भुत आहे. म्हणजे याच्यामध्ये जे असलेली काही औषधांमुळे आतमधला संपूर्ण ट्रॅक नारळ खवल्यासारखा खवला जातो आणि कंप्लीट स्टार्ट टू एंडपर्यंत संपूर्ण पॅसेज आपल्याला खाऊन म्हणजे संपूर्ण नेक्रोस टिश्यू स्क्रॅप करून निघल्या जातात आणि ह्या स्क्रॅप करून निघतात. त्यामुळे शिल्लक काही राहत नाही. त्यामुळे ह्या आपल्या प्रोसेसमध्ये रिकरन्स काही होण्याची शक्यता राहत नाही. मग अशी जी कॉम्प्लिकेटेड फिस्च्युलामध्ये एका ठिकाणी कापलेलं आहे तिथे कडक झालं, त्याच्या बाजूला दुसरी पोळी झाली, दुसऱ्या ठिकाणी कापलं तिथे झालं. अशा कॉम्प्लिकेटेड केसेस येतात की मेनमध्ये टेस्टिक्युलर म्हणजे त्या पोळ्या आतमध्ये जाऊन टेस्टिसपर्यंत पोहोचतात आणि मग ॲनस आणि टेस्टिसचं ओपनिंग चालू होतं. म्हणजे अशा बऱ्याच केसेस माझ्याकडे आलेल्या आहेत. टेस्टिक्युलर ज्या फिस्च्युला आहेत त्याच्यामध्ये काही वेळेला काही पेशंटना टेस्टीज ॲम्प्यूट करायला सांगतात. तर टेस्टीज ॲम्प्यूट करणं किंवा काही भाग काढून टाकणं ह्या आपल्या प्रोसेसमध्ये नाही आहे. हे किती कॉम्प्लिकेटेड असेल म्हणजे त्याला आयुर्वेदामध्ये शतपोणिका म्हणतो. अनेक बारीक छोटे होल, या सगळ्या होल्समध्ये हे आपलं सूत्र टाकून दिलं की त्याच्यातून ते संपूर्ण आतमधून सगळं स्क्रॅप करून जेवढे 100 भोकं असतील तेवढे सगळे भोकं ओपने होतात आणि कुठे कट न करता कुठे रुग्णाला ॲडमिट न करता रुग्ण ते जे ह्या कॉम्प्लिकेटेड ज्या फिस्च्युलापासून मुक्त होतं. तीच गोष्ट मूळव्याधीच्या बाबतीत आहे. मूळव्याधीचे कोंबसुद्धा बाहेर आलेले असतात, त्याला प्रोलॅप्स रेक्टम म्हणतात. काही सर्जरीमध्ये वरतून ॲब्डोमिनल ओपन करून ते रेक्टम ओपन खेचून आतमध्ये स्टिचेस घातले जातात. अशा प्रकारच्या रुग्णांना ही अशी शस्त्रक्रिया न करता प्रोलॅप्स रेक्टमला किंवा प्रोलॅप्स पाईल्सला सुद्धा आपण हे सूत्राचं बंधन आतमधून करून ठेवलं तर हे कितीही मोठे आलेले मोठे आलेला रुग्णाला ते असं वाटतं की बाबा एवढं मोठं झालं आहे आता काय करायचं, ऑपरेशन करून परत झालं. रुग्ण खूप वैतागलेले असतात आणि असे वैतागलेले रुग्ण माझ्याकडे येतात.
सगळीकडे फिरून माझ्याकडे येतात आणि त्यांना ह्या ज्या मोठ्या मोठ्या पाईल्सवरती आपण हे जे बांधून ठेवतो त्याच्यामध्ये रुग्ण विदिन 3 आवर्स जे मोठं बाहेर आलेलं त्या याच्यामध्ये सुकून जातं. या क्षारसूत्रामुळे ते सुकून जातं, श्रिंक होतं आणि श्रिंक झाल्यामुळे विदिन 3 आवर्स त्याचा जो भाग मोठा वाटत असतो गुरुद्वाराचा तो त्याला आता कंप्लीट त्याच्यावरती बसता येतो. ह्या प्रोसेसमध्ये कुठेही स्टिचेस, कटिंग, कापणं नाही आहे. त्यामुळे मूळव्याध असो किंवा भगंदर असो, गुंतागुंतीच्या केसेस कितीही असो, याच्यामध्ये आपल्या ज्या ह्या अद्भुत क्षारसूत्राचा उपयोग अतिशय जादूसारखा होतो. त्यामुळे फिस्टुलाचे मल्टिपल ओपनिंग याच्यामध्ये बरे होतात, मूळव्याधीचे जे प्रोलॅप्स याच्यामध्ये बरे होतात आणि हे सगळं आपल्याला कोणत्याही प्रकारचं रुग्णाला भरती न करता येतं. याच्यामध्ये रुग्ण माझ्याशी बोलत असतो, बोलता बोलता आम्ही त्याला ते बंधन करून टाकतो. बंधन म्हणण्यापेक्षा हे जे चिकटवतो त्याला आतमध्ये आणि ते चिकटवून झाला का रुग्ण बोलता बोलता ओटीमधून बाहेर येतो. याच्यामध्ये कोणतेही त्याच्या रक्ताचा थेंब सुद्धा लॉस होत नाही, कारण आपण कट नाही करत. त्यामुळे इंटरनल स्फिंक्टर कट होत नाही म्हणजे त्याचा शौचावरचा कंट्रोल अजिबात जात नाही. तो रुग्ण जे शस्त्रक्रियेमध्ये कधी कधी कंट्रोल गेलेला असतो, स्टूल कंटिन्युअस म्हणतात, तर त्याच्यामध्ये रुग्ण हैराण होतो. आयुष्यभर त्याला पॅड लावूनच फिरावं लागतं. केव्हा त्याचं स्टूल होईल ते त्याला कंट्रोल करता येत नाही. परंतु आपल्या हा मोठा साईड इफेक्ट कंट्रोल जाणं आपल्या प्रोसेसमध्ये नाही आहे. आपल्या प्रोसेसमध्ये फक्त लोकल ॲनेस्थेसिया म्हणजे स्थानीय बधीकरण, तेवढा भाग जसं दात काढताना इंजेक्शन देतात तशा प्रकारचं स्थानीय बधीकरण करून ही प्रोसेस केली जाते. या प्रोसेसमध्ये रुग्णाला आफ्टर पोस्ट ऑपरेशन एकही बंधन नाही. हे खाऊ नको, ते खाऊ नको, असं करू नको, इथे बसू नको, नाही आहे. जे शस्त्रक्रियेमध्ये आतमध्ये इंटरनल स्टिचेस असतात ते आपल्या प्रोसेसमध्ये स्टिचेस घालत नाही आणि स्टिचेस न घातल्यामुळे रुग्ण संपूर्णपणे असा बसू शकतो. त्यामुळे शस्त्रक्रियामध्ये पेक्षाही जी आपली प्रोसेस सोपी आहे, त्यामुळे कॉम्प्लिकेटेड गुंतागुंतीच्या केसेस अगदी निश्चिंतपणे माझ्याकडे आल्या तर त्या अगदी 3 तासामध्ये त्यांना बसून चालून घरी जाता येतं. बिलकुल, नक्कीच. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे की ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा आणि शस्त्रक्रिया याच्यामधला फरक लोकांना माहिती नाही आहे, तो देखील आपल्याला जाणून घ्यायचा आहे. मात्र थोडंसं इथं थांबतोय आपण. इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा टॉक टाइम. ब्रेकनंतर पुन्हा एकदा टॉक टाईममध्ये आपलं स्वागत आहे. विषयाकडे वळूयात. डॉक्टर विवेक, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की ओझोनयुक्त क्षारसूत्री चिकित्सा आणि शस्त्रक्रिया यातला नेमका फरक काय? शस्त्रक्रिया ह्या संपूर्ण वेगळा भाग आहे. त्याच्यामध्ये आधुनिक याच्याप्रमाणे वेगवेगळे आता शस्त्रक्रियामध्ये लेझर्स आले आहेत, स्टेपलर्स आले आहेत, वेगवेगळ्या प्रोसेसेस आल्या आहेत. पण शस्त्रक्रियेमध्ये शेवटी शस्त्रक्रिया करायचं म्हणजे मूळव्याधीचंच आपण एक उदाहरण घेऊया. मूळव्याधीची शस्त्रक्रिया करायची म्हणजे त्याला कमीत कमी 35 ते 40 मिनटं लागतात आणि ह्या 40 मिनटामध्ये तो भाग बधीर राहण्यासाठी एक तर जनरल ॲनेस्थेसिया की मोस्टली स्पायनल ॲनेस्थेसिया दिला जातो. म्हणजे मणक्यामध्ये इंजेक्शन पंक्चर करून इंजेक्शन दिलं जातं, त्याला स्पायनल ॲनेस्थेसिया म्हणतात. ह्या स्पायनल ॲनेस्थेसियामुळे फ्युचरमध्ये आफ्टर 50 त्यांना तो स्पाईन दुखत राहतो. स्पायनल ॲनेस्थेसिया दिल्यानंतर तो ॲनेस्थेसिया उतरायला रुग्णाला कमीत कमी 2 दिवस आपल्याला ॲडमिट करावं लागतं, कारण पायाचं सेन्सेशन यायला वेळ लागतो. आणि ह्या कालावधीमध्ये जे त्याला बधिरीकरण राहतं त्याचे कॉम्प्लिकेशन्स ते वेगळ्या. परंतु शस्त्रक्रियेमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे कट केलं जातं किंवा हल्ली लेझर आहे, लेझर म्हणजे ब्लेडनी कापण्याच्या ऐवजी लाईटने लेझरने कापलं जातं आणि हे कापल्यानंतर पाईल्स इथं गेल्यानंतर त्याला स्टिचेस मारून शिवलं जातं. पण आपल्याला माहिती आहे जर समजा मी ओठ शिवले आणि आग केलं तर ओठाची स्किन जेवढी बारीक असते तर ते स्किन परत उसवून तिथे परत रिकरन्स होऊ शकतो. ते स्टिचेस तुटू शकतात किंवा त्याच्यातून ह्या ब्लड व्हेसलवरती कट केल्यामुळे ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ब्लड बॉटल ट्रान्सफ्युजन, IV ट्रान्सफ्युजन हे सगळं द्यावं लागतं. याच्या प्रोसेसमध्ये रिकरन्स आणि स्टूल कंट्रोल जाणं हे मोठे ड्रॉबॅक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु माझ्या प्रोसेसमध्ये क्षारसूत्र जी चिकित्सा आहे याच्यामध्ये फक्त लोकल ॲनेस्थेसिया दिला जातो. कोणत्याही स्पाईनला पंक्चर करत नाही, कुठेही जनरल ॲनेस्थेसिया देत नाही, त्याला बेशुद्ध केलं जात नाही. लोकल ॲनेस्थेसिया म्हणजे दात काढताना जसं आपण त्याच्याकडे बघत असतो तसं हे काढताना पेशंट माझ्याशी गप्पा मारत असतो.
याच्यामध्ये लोकल अनेस्थेसियामध्ये दिल्यानंतर फक्त जसे पाईल्स 3, 7 आणि 11 या 3 ठिकाणीच पाईल्स असतात. 3, 7, 11 म्हणजे गळ्यात जिथे 3 वाजतात, 7 वाजतात, 11 वाजतात या 3 ठिकाणीच फक्त लोकल ब्लॉक केले जातात. आणि त्याच्या आतमध्ये जे मुळव्याधाचे कोंब आहेत त्याला आतमध्ये डायलेटेशन करून त्याच्यामध्ये फक्त हे आपल्याला चिकटवले जातात. हे क्षारसूत्रापेक्षा हे वेगळं आपलं अद्भुत असल्यामुळे, म्हणजे हे वेगळ्या प्रकारचं क्षारसूत्र बनवलं असल्यामुळे हे फक्त चिकटवलं जातं, कुठेही आपल्याला बांधून ठेवावं लागत नाही. आणि हे चिकटवल्यानंतर रुग्ण ताबडतोब स्वतःच्या पायाने उतरून चालत घरी जातो. याच्यामध्ये कोणतंही आम्ही IV फ्लुइडसुद्धा लावत नाही. त्यामुळे खर्चाच्या दृष्टीने त्या रुग्णाला अतिशय सोपं पडतं, कारण IV ट्रान्सफ्युजन खर्च वाढत नाही, ब्लड ट्रान्सफ्युजन खर्च वाढत नाही. याच्यामध्ये कुठेही टाके घातले जात नाहीत. टाके नसल्यामुळे म्हणजे स्टिचेस नसल्यामुळे रुग्णाला बंधन येत नाही किंवा स्टिचेस पिकतील मग हे खाऊ नका, वांग नका खाऊ, बटाटा खाऊ नका, तिखट खाऊ नका, असं काही बंधन आपल्या प्रोसेसमध्ये येत नाही. असल्याची पण एक भीती असते. त्यामुळे पथ्य कोणतं येत नाही. शस्त्रक्रियेमधला हा मोठा फरक आहे. आणि स्टिचेस घातल्यानंतर त्या रुग्णाला ट्यूबवरती बसवलं जातं, की कारण जर डायरेक्ट बसलो तर टाके तुटण्याची भीती असते. परंतु माझ्या प्रोसेसमध्ये कम्प्लीट उलट आहे. आपण बांधलेलं आहे ते जेवढं तुम्ही चालाल तेवढं हे गळून पडणार आहे. म्हणजे तुम्ही चालायला पाहिजे आणि जसं आपण आता मी बसलोय तसं तुम्ही बसायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नियमावली नाही, संपूर्ण नियमांच्या जसं तुम्ही घरी राहता तसंच राहायचं. त्या कामाला जाताना, 2 व्हीलर चालवताना, 4 व्हीलर चालवताना तुम्हाला बंधन नाही. खाण्याच्या तुम्हाला कोणी लिस्ट दिली जात नाही की हे खाऊ नका, ते खाऊ नका, पथ्य अपथ्य माझ्याकडे काही नाही. त्याचप्रमाणे फिस्च्युलामध्ये फक्त एक प्रॉब्लेम होतो की फिस्च्युलामध्ये जे कट केलेलं असतं शस्त्रक्रियेमध्ये ते आपण कट करत नाही. पण फिस्च्युलामध्ये कट केल्यानंतर मी मगाशी सांगितलं की ते इंटरनल स्फिंक्टर रप्चर होऊ नये म्हणून तो भाग बाजूने कापला जातो. तो आपल्याकडे पूर्णपणे विरुद्ध आहे. आपण ह्या बटक्सच्या टोकापासून ॲनसच्या एंडपर्यंत त्याचं सूत्रबंधन केलेलं असतं. त्यामुळे रुग्णाला मोठा खड्डा बघायला मिळत नाही. जे फिस्च्युलाचा जो ट्रॅक आहे तो इथपासून इथपर्यंत हळूहळू हळूहळू कापला जातो, हळूहळू कापला जातो आणि तसा तसा हळूहळू भरला जातो. म्हणजे एका वेळेला रुग्णाला जर 4 इंचाचा फिस्च्युला असेल तर 4 इंचाचा खड्डा बघायला मिळत नाही. जो खड्डा बघून रुग्ण घाबरतो तर खड्ड्याचं ड्रेसिंग करायला, पॅकिंग करायला डॉक्टरकडे जावं लागतं, जे माझ्याकडे यावं लागत नाही. माझ्याकडचे जे लांबचे रुग्ण पण येतात ते फिस्च्युला जर लांब असेल तरच त्यांना थ्रेड चेंज करायला लागतो, नाहीतर त्यांना फिस्च्युला थ्रेड चेंज करायची पण गरज पडत नाही. कारण आपलं जे क्षारसूत्र आहे नॉर्मल क्षारसूत्रापेक्षा वेगळं असल्यामुळे त्याची कटिंग आणि हिलिंग प्रोसेस ही फास्ट होते. बिलकुल. फिस्च्युलामध्ये एका बाजूने कापलं गेलं का नंतर जेव्हा 5 दिवसांनी 6 दिवसांनी पेशंट येतो तेव्हा मागचं भरलेलं असतं, मग तो दौरा परत पुढे चालू होतो. म्हणजे 4 इंचामध्ये 1 इंच कमी होतं, परत मागचं भरतं पुढे जातं. अशा रीतीची ही सोपी प्रोसेस फिस्च्युलामध्ये आपण वापरली जाते. त्यामुळे रुग्णाला खड्डा बघून घाबरण्याची गरज पडत नाही किंवा त्या खड्ड्यात गॉस पॅकिंग करायचं आहे आणि मग डॉक्टरकडे जायचं आहे हे टेन्शन राहत नाही. अशा प्रकारचं पाईल्स आणि फिस्च्युलामधले शस्त्रक्रिया आणि माझ्या चिकित्सेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे की माझ्या चिकित्सेमध्ये रुग्ण बसतो आणि शस्त्रक्रियेमध्ये रुग्ण चालतो. तो चालायला त्याला त्रास होतो, आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडून एकदा जर का उपचार घेऊन गेला रुग्ण तर त्यानंतर तो त्याचं दैनंदिन आयुष्य हे व्यवस्थित जगू शकतो. त्याला कुठल्याही पथ्याची देखील गरज पडत नाही. डॉक्टर लीनता, पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की वजायनल फिस्च्युला म्हणजे नेमकं काय आणि त्यावर तुम्ही उपचार कसे करता? रेक्टो वजायनल फिस्च्युला हा लेडीजमध्ये होतो आणि त्यामुळे वजायनाच्या इथे होल पडलेलं असतं, तिथून पू येत असतो. त्यामुळे त्या पेशंटला जास्त टेन्शन आलेलं असतं की तिथून आपल्या ॲनसपर्यंत जर फाडलं गेलं तर पुढे जाऊन आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये, डिलिव्हरीमध्ये काही प्रॉब्लेम होईल का किंवा नंतर बाकी लाईफमध्ये काही आणखीन प्रॉब्लेम असतील का. तर तसं आपल्या ह्याच्यात होत नाही, कारण आपण ती ओपन करून ठेवत नाही. आपण तो एक प्रकारचा अद्भुत क्षारसूत्र चिकित्सा जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे ओझोनयुक्त क्षारसूत्राचं बंधन केलं जातं. त्यामुळे ॲट अ टाईम ते कटिंग होतं आणि तसंच भरून येतं. त्यामुळे ती ओपन सर्जरी राहत नाही. नंतर लोकांच्यामध्ये असंही गैरसमज आहे की प्रेग्नन्सीमध्ये ही चिकित्सा करून घेता येईल का. तर प्रेग्नन्सीमध्ये पण हे करून घेता येतं, कारण ती अंडर लोकल ॲनेस्थेशिया आहे. पूर्ण बधिरीकरण केलं जात नाही किंवा स्पायनल ॲनेस्थेशिया देत नाही. ॲडमिट व्हायची गरज नाही आहे आणि लहान मुलांपासून वयस्कर लोकांच्यापर्यंत आपल्याला हे करता येतं. तसंच हार्ट पेशंटसाठी सुद्धा आपण ही प्रोसिजर करू शकतो.
डायलिसिस चालू असलेल्या पेशंटला करतो. कॅन्सर पेशंट जे असतात त्यांच्यामध्ये पण आपण ही प्रोसिजर करू शकतो. तसंच परत कॅन्सर हा एक मूळव्याधीतनं कॅन्सर होईल का हा एक मोठा गैरसमज त्यांना असतो. बिलकुल. तर 100% त्यातनं कॅन्सर होईल असं आपण नाही सांगू शकत. पण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पाईल्स ते बाहेर आलेले असतील म्हणजे मूळव्याधीचे कोंब बाहेर आलेले असतील, त्याची स्वच्छता नाही केली, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि नुसतं रक्त पडतंय म्हणजे ते मूळव्याधीपासूनच असेल असं लक्षात घेऊन ते औषधोपचार करत बसतात. तर तसं न करता योग्य त्या डॉक्टरांकडे जावं, निदान करून घ्यावं की नक्की ते काय आहे, की कॅन्सरमुळे ब्लिडिंग होत आहे का, मूळव्याधीमुळे होत आहे का, फिशरमुळे होत आहे, हे त्यांनी बघावं. मग आणि रक्त कमी असल्यानंतर रक्ताची बाटली भरायला लागेल, मग आपला खर्च वाढेल म्हणून ते लोक कधी डॉक्टरांकडे जात नाही. तर तसंही नाही आहे. आपल्याकडे हे अंडर लोकल ॲनेस्थेशिया असल्यामुळे विदाऊट म्हणजे ब्लड बॉटल द्यायची आपल्याला गरज पडत नाही. जे ॲनेमिक पेशंट आहे त्यांनाही आपण ही प्रोसिजर करू शकतो. 8च मिनिटाची प्रोसिजर आहे आणि 2 तासानंतर ते घरी जाऊ शकतात. म्हणजे साधारणतः 9 वाजता आले तर 1 वाजेपर्यंत जाता येतं. कोणतंही बंधन नाही आहे. ते 2 व्हीलर चालू शकतात, 4 व्हीलर सगळं चालू म्हणजे त्यांना शकतात, कुठले जिने पथ्य चालू पाळण्याची शकतात, गरज नाहीये, बिलकुल. कोणतंच नाही आहे. नक्कीच. जेवणामध्ये पण नाही आहे आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे रिकरन्स नाही आहे. नंतर शौचाच्या वरचा कंट्रोल जात नाहीये. हे सगळे त्यांना अगदी फायदे आहेत अगदी त्यांचे. फायदे आहेत. आणि आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन थांबलेलो आहोत. मॅडम, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, अगदी थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे की अनेक लोकांना काही गैरसमज असतात, तर त्याविषयी काय सांगाल? हां, म्हणजे आता मी मध्ये उल्लेख केला की लोकांना वाटतं मूळव्याधीचे कोंब बाहेर आलेले पाहिजे, त्या हाताला लागले पाहिजे म्हणजे तिथे काहीतरी वाढ झालेली पाहिजे. तर तसं नसतं. रक्त प्रत्येकालाच पडायला पाहिजे असंही नाही आहे. काहींना नुसता गॅसेस, ॲसिडिटी, ढेकरा येणं, पोट गच्च वाटणं ही पण लक्षणं असू शकतात. शौचाची जागा लहान झालेली असू शकते, त्यामुळे कोंब बाहेर यायला त्यांना चान्स मिळत नाही आहे. पण हे पोटदुखीसाठी ते गॅस्ट्रोस्कोपी करून घेतात, सोनोग्राफी करून घेतात, वेगवेगळे औषधोपचार करतात, वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात, पण त्यांना अगदी वैतागलेले असतात. पण ती शौचाची जागा मात्र ते कधीही दाखवून घेत नाही आणि ते चेक केली जात नाही. तर हा एक मोठा गैरसमज आहे. नंतर दुसरं की कॅन्सर होईल ह्या भीतीने सुद्धा ते जात नाही. बिलकुल. किंवा मूळव्याध झालेलं असतं आणि कॅन्सर झालेलं आहे असं समजूनही घाबरून बसतात. तर तसं करू नये त्यांनी. म्हणजे हे त्यांच्यामध्ये गैरसमज हे जास्त आहेत. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण उपचार नाही घेतले तरी आपण घरी बसून आपलं स्वतःची जर का आपण सोय केली किंवा आपण काळजी घेतली तर व्यवस्थित होऊ शकतो, असा एक मोठा गैरसमज आहे जो तुम्ही आज दूर केलेला आहे. दरम्यान डॉक्टर विवेक आणि डॉक्टर लीनता, तुम्ही कार्यक्रमात आलात, वेळेत वेळ काढून आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि यासोबतच टॉक टाइम मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.